हॅलो, तर इथं ना नेहमीप्रमाणे उन्हापासून आणि वाऱ्यापासून केसांचं आणि स्किनचं संरक्षण करण्यासाठी स्कार्फ वगैरे बांधून मी निघालेली आहे बाहेर. तर अमैराला शाळेत सोडलो आणि एक डबा द्यायला मी निघालेलो. तर वाटेतच आम्हाला हे चेअर्सवाले दिसले. मी जाताना ना यांना मस्करीतच बोलले, की चला आपण ही चेअर घेऊया आणि शेवटी आम्ही घेतलीच. तर ही वाली चेअर आम्ही फायनल केलेली आहे. मला कलर वगैरे खूप आवडला आणि खूप दिवसापासून असं डोक्यात विचार होता, की एखादी चेअर वगैरे घेऊया, कम्प्युटर टेबल घेऊया म्हणून. कारण यांचं काम असतं ते घरूनच असतं. तर त्यांना खूप प्रॉब्लेम व्हायचा बॅक पेनचा वगैरे. तर खूप कामाची वस्तू आलेली आहे घरी. तर तिथून आम्ही एक डबा द्यायचा होता तो दिला आणि अथर्वला शाळेतून घ्यायला जाणार होतो. पण एक अर्धा तासाचाच टायमिंग होता. परत घरी रिटर्न जावा आणि परत या. त्याच्यामुळे मी विचार केला की अर्धा तास इथं टाईमपास करते. तर DIYमध्ये फिरले. बघता बघता खरंच कसा अर्धा तास निघून गेला काही समजलंच नाही. थोडंसं वस्तू घेतला. फिरले म्हणजे काय असेच नाही फिरले, काहीतरी घ्यायचं म्हणून घेतलं पण वस्तू. मला टूथब्रश वगैरे घ्यायचेच होते आणि मी घेतले. तर अथर्वला काहीच सांगितलं नाही. मी येताना ना अथर्वला सांगत होते की गेस कर, गेस कर काहीतरी वस्तू घेतलेली आहे. खूप त्याला हिंट वगैरे दिल्या. तर शेवटी त्याचा पप्पा त्याचे कान भरला आणि त्याला हिंट दिलेला वाटतं, त्याला सांगितलेलं वाटतं की चेअर आहे. तर खूप खुश झालेला तो पण बघून आणि इथं डायरेक्ट संध्याकाळी अमायरा आली ना, तिला पण मी सांगितलं की अमायरा डोळे बंद कर, घरात काहीतरी नवीन वस्तू आली. तर त्यांच्यापेक्षा जास्त एक्सायटेड ना मीच होते. मीच इतकी उड्या मारत होते ना, मला खूप आवडलेलं असं. मला मुलांना सरप्राईज द्यायला वगैरे खूप छान वाटतं, कारण त्यांचे एक्सप्रेशन वगैरे चेक करायचे होते. पण अमायरा चेअरला बघण्यापेक्षा जास्त ना हा खाऊ बघून खुश होती. मला दाखवत होते की हे घेतलं खायला वगैरे. तर तिचे एक्सप्रेशन बघा कसे आहेत. तर त्यांच्या डोक्यात विचार चालू होते, बरं झालं आता आम्हाला दोघांना व्यवस्थित बसून लॅपटॉप वगैरे बघायला येईल. तर खूप खुश होते. तिचा युनिफॉर्म वगैरे बघून तुम्ही अंदाज लावू शकता की शाळेमध्ये ना काहीतरी प्रोग्राम होता. कम्युनिटी हेल्पर्स वगैरे असं काहीतरी कॉस्ट्यूम डिझाईन करून यायचं होतं. ते डिझाईन म्हणते कॉस्ट्यूम घालून यायचं होतं त्यांना. डॉक्टर बनवायचा विचार केलेला आणि अचानकच प्लॅन चेंज झाला, कारण माझ्याकडे पोलीसचा युनिफॉर्म होता म्हणून मी तिला पोलीसच बनवलं. आणि ती नेहमी बोलत असते मी मोठी झाल्यावर पोलीस बनणार म्हणून. तर इथं अथर्वला ट्युशनला सोडायला चाललेली आणि जाताना ना अथर्वला शाळेचाच युनिफॉर्म घातला, कारण त्याचे फोटो काढायचे होते, शाळेत फोटो द्यायचे होते म्हणून. तर त्याच युनिफॉर्मवरती तो ट्युशनला पण गेलेला. तर त्याचे फोटो वगैरे काढलेले आहेत आणि हा फोटो स्टुडिओ ना खूप छान आहे, खूप छान आहे. तर तिथूनच घरी जाताना मी भाजी घेतलेली आहे, कारण संध्याकाळच्या भाजीसाठी घरी काहीच नव्हतं, ते पण घ्यायचं होतं. आणि घेऊन मी गवार घेतली, कारण त्याला निवडायला खूप वेळ लागतो. तर गवारची भाजी डाळ वगैरे बनवून झालेला आहे. संध्याकाळची वेळ 8:30 वगैरे वाजून गेलेले. पॅकिंग वगैरे केलं आणि तर पौर्णिमेचा चंद्र होता. मे बी इतकं सुंदर दिसत होतं ना. तर झाले बघा ह्याचे चेअरचं उद्घाटन. अमायराला मला बोलले की मम्मी मला हॉटस्पॉट देते का, मला अभ्यासाचे व्हिडिओ बघायचे आहेत अभ्यासाचे. आणि तिचा अभ्यासाचे व्हिडिओ बघा हे काय चालू आहे. ते काहीतरी गेमिंगचे वगैरे व्हिडिओ बघत असते. तर तिला ना गपचूप न सांगताच तिचा तो व्हिडिओ केलेला आहे. बाहेर थोडंसं काम होतं, भाजी वगैरे घ्यायची होती म्हणून आले, डबे वगैरे दिले आणि घरी रिटर्न निघालेले मी. तर दिवाळीचं डेकोरेशन अजून पण चालूच आहे. तर हा होता माझा असा ब्लॉग. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि डेली ब्लॉगसाठी मला मोटिवेट करण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. बाय बाय.